बघा मुलांनो, आतापर्यंत आपण 1 2 3 4 5 6 अशा संख्या शिकलो, असे अंक शिकलो. ठीक आहे. हे सगळे अंक पूर्ण होते. कसे होते? पूर्ण. जसं माझ्यापाशी 2 बॉल आहेत किंवा माझ्यापाशी 2 ऑरेंजेस आहेत, है ना. आय हॅव 2 ऑरेंजेस. 2 ऑरेंजेस म्हणजे हा पण ऑरेंज पूर्ण आहे, हा पण ऑरेंज पूर्ण आहे, असे झाले 2 ऑरेंजेस. ठीक आहे. पण आता आपण अर्ध्या संख्या कशा असतात किंवा ज्या पूर्ण संख्या नसतात त्या म्हणजे काय हे आपण शिकणार आहोत. ज्या संख्या पूर्ण नसतात त्याला अपूर्णांक असे म्हणतात. इन इंग्लिश दिस इज कॉल्ड फ्रॅक्शन. व्हॉट इज इट? फ्रॅक्शन. फ्रॅक्शन. फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक. ठीक आहे. कधी कधी तुम्ही घरी जेवण करता, आई तुम्हाला एक पोळी देते. ठीक आहे. आईने तुम्हाला एक पोळी दिली. हा, एक पोळी दिली, ही एक आहे. त्यानंतर तुम्ही काय म्हणता की मला एका पोळीची भूक नाही, मला आणखी अर्धी पोळी पाहिजे. मग आई काय करते? दुसऱ्या पोळीचे 2 भाग करते. किती भाग करते? 2 भाग. आणि त्यातला एक भाग तुम्हाला देते, एक भाग डब्यात ठेवून देते. बरोबर. याचा अर्थ एका पोळीचे आईने किती भाग केले? 2 भाग केले. त्यातला किती भाग तुम्ही खाल्ला? 1. तर ही झाली संख्या अर्धा. याला काय म्हणतात? अर्धा. यालाच म्हणतात इंग्लिश मध्ये हाफ. काय म्हणतात? मी किती पोळ्या खाल्ल्या? 1 and half. मी किती पोळ्या खाल्ल्या? 1 and half. I ate 1 and half रोटी. ओके, समजलं एवढं? म्हणजे ही हाफ जी संख्या आहे, हा जो अंक आहे हा अपूर्णांक आहे. अपूर्ण आहे. पूर्ण आहे का? पूर्ण पोळी खाल्ली का? नाही. एका पोळीचे 2 भाग केले, त्यातला एक भाग खाल्ला, एक भाग ठेवून दिला. बरोबर? बरोबर. यालाच म्हणतात अपूर्णांक. इकडे बघा, ही आहे, दिस इज होल. होल म्हणजे पूर्ण. होल म्हणजे पूर्ण पोळी आहे. कापलेली आहे का तोडलेली आहे का? नाही. डिवाइड केलेली नाही. दिस इज होल. आता या पोळीचे केले 2 भाग. मग संख्या लिहिताना काय करायचं? एक आडवी रेषा काढायची. आडव्या रेषेच्या खाली जितके भाग केले तितके लिहायचे. किती भाग केले आपण इथे? 2. मग मी इथे लिहिले 2. त्यापैकी किती भाग रंगवलेला आहे? 1. 2 पैकी 1. 2 पैकी 1 भाग रंगवलेला आहे. म्हणजे एक भाग आईने मला खायला दिला. बरोबर. म्हणजे याला म्हणतात हाफ. हाफ. आणि ही संख्या वाचायची कशी? हाऊ टू रीड इट? 1 upon 2. 1 upon 2. 1 upon 2. 1 upon 2. कधी कधी काय होते की आपल्याला हाफ पण नसते पाहिजे. ठीक आहे. मग आपण काय म्हणतो आईला की हाफ पण पोळी नाही पाहिजे, तिची पण त्या हाफची पण हाफ कर, अर्ध्याची पण अर्धी कर, है ना. मग आई काय करते? एका पोळीचे 4 तुकडे करते. एका पोळीचे किती तुकडे करते? 4. त्यापैकी एक भाग रंगवलेला आहे, म्हणजे हा तुकडा मला खायला देते. ठीक आहे. मग आता हे कसं लिहायचं? तुकडे किती केले? 4. किती तुकडे केले? 4. त्यापैकी किती तुकडा मला दिला खायला? 1. ही संख्या झाली अपूर्णांक. त्यालाच फ्रॅक्शन असे म्हणतात. आता या फ्रॅक्शनला वाचायचं कसं? 1 upon 4. म्हणजे 4 पैकी 1. 4 तुकड्यांपैकी 1. समजलं? 1 upon 4. कधी कधी काय होते की मला अर्ध्यापेक्षा जास्ती पाहिजे असते, पण 1 नसते पाहिजे. अर्ध्यापेक्षा जास्ती पाहिजे पण पूर्ण 1 पाहिजे का? नाही. मग आई काय करते? एका पोळीचे 4 तुकडे करते. किती तुकडे केले? 1 2 3 4. यातले किती भाग रंगवलेले आहे? 3. रंगवलेले भाग म्हणजे आईने मला पोळी दिली, ती मी खाल्ली. ठीक आहे. मग आता याला कसं वाचायचं? कसं लिहायचं? भाग किती केले? 4. रेषेच्या खाली जितके भाग केले तितके लिहायचे 4. त्यापैकी किती भाग मला दिले? 3. मग वरती रेषेच्या वर किती लिहायचे? 3. वाचायचं कसं? 3 upon 4. 3 upon 4. कधी कधी काय होते? चॉकलेट आणतात आपल्याकडे.
ठीक आहे. आणि मग चॉकलेट, या चॉकलेटचे किती भाग आहे बघा बरं. 3 1 2 3 4 2 3 4 5 त्यापैकी हा जो रंगवलेला भाग आहे एवढे चॉकलेट आईने मला दिले. 3 ऑफ चॉकलेट हा भाग किती आहे 5 त्यापैकी किती भाग मला दिले 3 मग हा फ्रॅक्शन कसा वाचायचा सांगा. 3 upon 5 व्हेरी गुड. 3 अपॉन 5 समजत आहे का. तुझा आवाज येत नाहीये. ही हा फ्रॅक्शन वाचा. 3 upon 5 व्हेरी गुड. कधी कधी असे होते है ना की 3 of एक आहे आपल्याकडे पिझ्झा. आपण काय आपल्याकडे काय आहे पिझ्झा पिझ्झाचे असे तुकडे केलेले असतात बघा. आता या पिझ्झाचे भाग केले. किती भाग केले मोजू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 किती भाग केले 8 आडवी दिशा केली मी खाली 8 लिहिलं कारण 8 भाग केलेले आहेत. 8 त्यापैकी 1 2 3 4 पिझ्झाचे पीसेस आपण आपल्या फ्रेंडला दिले. कोणाला दिले फ्रेंडला. मग आता कसं लिहायचं. 8 पैकी 4 दिले मग 4 वरती लिहायचे. ठीक आहे. आता याला वाचायचं कसं. मग याचा अर्थ काय झाला. 4/8 चा अर्थ काय झाला. व्हेरी गुड. म्हणजे 8 पैकी 4 4 आउट ऑफ 8. मराठीमध्ये कसं म्हणतो आपण 8 पैकी 4. त्यालाच आपण इंग्लिश मध्ये काय म्हणणार 4 आउट ऑफ 8. 4 आउट ऑफ 8. तर हे झालं फ्रॅक्शन. काय झालं Fraction. आता इथे मी हे शब्द लिहिले बघा. दिस इज होल. होल म्हणजे पूर्ण. होल म्हणजे पूर्ण. हे आहे हाफ. म्हणजे पूर्णाचे 2 भाग केले. हे बघा. दिस इज द शीट ऑफ पेपर. दिस इज द शीट ऑफ पेपर. या पेपरला मी बरोबर मधोमध फोल्ड केलं आणि सारखे 2 भाग केले. बघा आता याचे 2 भाग झाले. हा एक भाग हा एक भाग. यापैकी हा भाग अर्धा आणि हा भाग अर्धा. अर्धा आणि अर्धा मिळून काय झाला पूर्ण. व्हेरी गुड. अर्धा आणि अर्धा मिळून काय झाला म्हणजे हाफ प्लस हाफ इज इक्वल टू होल. हाफ प्लस हाफ इज इक्वल टू हाफला मिळवलं. अर्धी पोळी मिळवली तर पूर्ण पोळी तयार झाली. समजलं एवढं. ठीक आहे. आता इथे बघा जेव्हा आपण पोळीचे 4 भाग करतो. किती भाग केले 1 2 3 4. त्यातला एक भाग त्याला म्हणतात 1 क्वार्टर. 1 क्वार्टर. लक्षात ठेवा जेव्हा आपण 4 भाग करतो 4 पैकी 1 करा असं बोल दाखवा. 4 पैकी 1 म्हणजे 1 क्वार्टर. आता 4 भाग केले 4 पैकी 3 त्याला म्हणतात 3 क्वार्टर. आलं लक्षात. म्हणजे क्वार्टर म्हणजे होलचा चौथा भाग. पूर्णाचा चौथा भाग. ठीक आहे. 4 पैकी 1. 4 पैकी 2 म्हणजे 2 क्वार्टर. 4 पैकी 3 म्हणजे 3 क्वार्टर. समजलं. म्हणजे 1 क्वार्टर प्लस 1 क्वार्टर प्लस 1 क्वार्टर प्लस 1 क्वार्टर इज इक्वल टू होल. कसं 1 क्वार्टर प्लस 1 क्वार्टर प्लस 1 क्वार्टर प्लस 1 क्वार्टर इज इक्वल टू होल म्हणजे पूर्ण. होल म्हणजे समजलं. पूर्ण संख्या आणि अपूर्ण संख्या यातला फरक समजला का है ना. 2 3 4 5 6 या संख्या ज्या आपण वापरतो त्या आहेत पूर्णांक. काय आहे पूर्णांक. म्हणजे पूर्ण अंक. ठीक आहे. आणि जे अपूर्ण असतात अर्धे असतात है ना छोटे कमी असतात तोडलेले असतात त्यांना म्हणतात अपूर्णांक. अपूर्णांक म्हणजे अपूर्ण अंक. त्यालाच आपण इंग्लिश मध्ये म्हणतो फ्रॅक्शन. Do you understand what is fraction? Yes. That number
दॅट इज Fraction. म्हणजे केक आणला तर आपण केकचे तुकडे करतो 4 है ना, म्हणजे पूर्णच्या पूर्ण केक देऊन टाकतो का कुणाला, नाही. त्याचे तुकडे करून देतो, तेव्हा ते होतात फ्रॅक्शन. काय होतात, Fraction. समजलं व्हॉट इज मीन बाय फ्रॅक्शन. Yes. येस, व्हेरी गुड.